आम्ही ह्यात मुरू म्हणजे जसं जसं याच्यातून आम्ही पुढे जाऊ चांगल्याच चांगल्या प्रकारे त्यामुळे आमच्यापर्यंत कसं पोहोचेल आणि कोण आमच्यापर्यंत पोहोचवेल ह्या 2 चांगल्या बातम्या आज तुम्हाला द्यायच्या होत्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. गेले बरेच दिवस झाले तुम्हाला एक बातमी सांगायची होती, पण कामाचा व्याप इतका आहे त्याच्यामुळे जरा राहून गेलं. पण आज वेळात वेळ काढून आम्ही दोघं जण तुमच्याशी बोलणार आहोत. तर एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची म्हणजे आपण बघा आता व्यवसाय चालू केला आणि ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस पण आम्ही तुमच्याशी बोललो होतो. आणि लोकांनी त्या सूचना पण केल्या होत्या म्हणजे ते ज्याबद्दल आपल्याला बोलायचं लोक सांगत होते ना आपल्याला. हा, म्हणजे खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण आता घरगुती बघा व्यवसाय करतोय ना, तर ते लायसन्सचं वगैरे सगळं असतं ते करून घे प्रिया वगैरे, आणि काय ब्रँडचं वगैरे पण सांगितलं होतं ना. असं स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग आम्ही सगळी चौकशी केली. ह्या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या. खरी गोष्ट तर ते आहे की आम्हाला नव्हतं माहिती की जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो त्यावेळेस असं काय असतं, आणि भरपूर अशी चौकशी केल्यानंतर आपल्याला माहिती पडलं ना. जसं आपण छोटा मोठा व्यवसाय करतो तर त्याला गरजेचं आहे असं आपल्याला काही वाटलं नाही, म्हणजे असं गरजेचं आहे असं आपल्याला जाणवलं नाही की आपल्याला काय एवढं मोठं नाही करायचंय. त्या हिशोबाने आम्ही नाही दुर्लक्ष केलं होतं. नाही, खरी गोष्ट तुम्हाला सांगते, म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली ना, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल तुमच्याकडनं आणि तुम्हाला आवडेल जे काही तुमच्याशी मी शेअर करते, जे काही मी आज प्रोडक्ट विकते आणि इतकं तुम्हाला आवडतंय. तुम्हाला मी दाखवीन, म्हणजे मी व्हॉट्सअपला सगळं ठेवलेलं आहे. जे तुमच्या कमेंट्स वगैरे येतात किंवा फोटो वगैरे तुम्ही पाठवताय, जे कौतुक करताय ना आमचं, सगळं तुम्हाला आवडतंय. आणि लोकांच्या म्हणजे लोकांनी जे केलेलं सपोर्ट आहे, म्हणजे ज्या लोकांना जे आवडतंय, लोकांना पसंत आहे, ते लोक काही लोक उघड सांगतात. काही चुका असतील तर आम्हाला सांगावं, आम्ही त्यांना सांगतोच की काही चुकलं असेल, काही असेल, काय प्रॉब्लेम, म्हणजे वाटतं कधी कोणाला, सगळ्यांनाच बघ सारखं नसतं, आवडत नाही सगळ्यांनाच. कोणालाही काही जरा छोटा मोठा काही प्रॉब्लेम वाटला तर आम्हाला सूचना करावी, त्यात आम्ही बदल करू काहीतरी, असं आमचं त्या दिशेने सगळं आम्ही ना करतोय आणि खूप छान प्रकारे सगळं चाललेलं आहे. तुमचा खूप सपोर्ट आहे आम्हाला पण. खूप म्हणजे खूपच चांगला आहे. म्हणजे आमच्या एवढ्या चुका झाल्या तर तरी पण तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. असं कुठलीच अशी म्हणजे सांगितलंय फोन कॉल करून, पण रागारागाने किंवा असं काहीच नाही, नीट समजावून आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आमच्या पाठीशी बोलतात ना, आधार देऊन तुम्ही सगळेजण आहात, आणि त्याच्यामुळे कुठला म्हणजे हा जो व्यवसाय ना आपला व्यवस्थित इथे चाललेला आहे. माणसाचा जो सपोर्ट आहे मॉडर्न, म्हणजे जे आपल्या चॅनलची जी लोक आहेत, इतर बाहेरची पण लोक आहेत, त्यांनी जी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल बोलतात ना, आभार, धन्यवाद मनापासून खूप खूप. तर तसंच तुमच्या सूचना आल्या होत्या. म्हणजे काही जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की प्रिया, आता तू व्यवसाय चालू केलास ना, तर ते ब्रँड वगैरे असतं आणि लायसन्स असं काहीतरी असतं, आणि ह्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. मग आम्ही सर्च केलं, कुणाला वगैरे सांगितलं बघायला वगैरे, आणि त्याने बघितलं सगळं, तर लायसन वगैरे सगळं असतं, आणि त्या दिशेने सगळं पुढे टाकलंय. म्हणजे अर्ज वगैरे केला होता, कुणालाच सांगितलं होतं करायला, आणि मग कुणाने तसं केलं, आणि तीच आनंदाची बातमी तुम्हाला आज द्यायची आहे. त्याच्यामुळे हा खास व्हिडिओ तुमच्याशी आज आम्ही शेअर करतो, म्हणजे बोलतोय तुम्ही, म्हटलं आपण स्वतः बोललेलं बरं. आणि आता इतका चांगला सपोर्ट तुम्ही केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट आहे, तर तुमच्याशी शेअर केल्याशिवाय म्हणजे आम्हाला चैनच नाही पडणार. त्याच्यामुळे एवढंच की जरा थोडंसं लेट झालं, कारण म्हणजे लायसन येऊन साधारण मला वाटतं एक 4-5 दिवस झाले असतील ना. हा, लायसन आपला म्हणजे आलेला आहे. ऑनलाईन आपण सगळं केलेलं आहे, कुणाने सगळं केलं ऑनलाईन, आणि तसं रजिस्टर आपल्याकडे आलेलं आहे. थोडासा वेळ जरा आपल्याकडे कमी होता ना, आता हे मसाल्याचं वगैरे बघा चाललंय, त्याच्यामुळे थोडासा वेळ जरा कमी असतो, त्याच्यामुळे जरा तुम्हाला सांगायला एक 4-5 दिवस लेट झालंय. पण कुठेतरी ही बातमी तुमच्याशी शेअर करायची होती, आणि त्याच्यामुळे मग खास आज आम्ही तुमच्याशी बोलायला आलेलो आहोत. तर लायसन परवाना जो आहे ना, FSSI काय असं म्हणतात, ते आता मला पूर्ण नाव माहित नाहीये, पण ते आपल्याकडे आलेलं आहे. तर ते अजून कसं ते प्रिंट वगैरे काय काढलेलं नाही, ते लॅमिनेशन वरून करून म्हणजे ते सगळं करून घेणार आहोत आम्ही, आणि जेव्हा ते करून येईल ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन. आता सध्या फक्त माझ्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. असं सगळं आहे. आता अजून काय बोलायचंय तर आता कुणाल तेव्हा बोलतील थोडंसं. आता काय अजून लोकांनी जे आपल्याला आता मिरचीचा आपण जो व्यवसाय सुरू केला आहे, लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलं आहे. आपण लोकांच्या सहकार्याने आज जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू, आणि चांगल्यात चांगल्या गोष्टी, चांगल्या ज्या आम्हाला चांगले म्हणजे समजा घरातली फळं असतील किंवा काही एक असेल, जसं मिरचीचा आता आपण गरम मसाला चालू केला आहे, पीठ आहे, 1-2-3 पिठं चालू केली आहेत. अजून त्यात काहीतरी भर करता येईल, चांगला जेवढा आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि चांगलंच देण्याचा प्रयत्न करू. आता बागेतली फळं पण बघा, आता आपली आता हळूहळू धरायला सुरुवात होणार आहे,
आणि ते सुद्धा आमचं चाललंय की ते पण विक्री करायचं. जाम पासून आपण प्रयोग करणार आहोत आणि ही गोष्ट तुमच्याशी शेअर केली होती मागच्या व्हिडिओमध्ये. बघू तर आता एक ताईनं पाठवायचं. हा 1-2 दिवसामध्ये ते आम्ही करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता पुढच्या वर्षी अजून आंबे वगैरे आपल्याकडे धरतील, केळी आहेत, म्हणजे हळूहळू ज्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होत आहेत ना त्या सगळ्या यावर्षी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या. नारळ पण थोडाफार नारळ पण धरले, म्हणजे जी काही मेहनत आपण केली होती नाही गेली 3-4 वर्ष ती आता फळाला यायला की सुरुवात झालेली आहे. आणि धरायला लागलेत आता आपली सगळी थोडी धरायला लागली. तर कुठेतरी बोलतात ना देवानेच कुठेतरी हा मार्ग दाखवलेला आहे. आता हे ऑनलाईन आपण मसाले वगैरे विकतोय, कुरिअर कसं करतात काय करतात आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं ह्या गोष्टीचं. आणि आज म्हणजे आम्हाला स्वतःला पण विश्वास बसत नाही की आपण हे एवढं करतोय म्हणून. आज आम्ही जो प्रोडक्ट तुमच्या भरोश्यावरती चालू केला आणि त्याचा जेवढी विक्री केली आहे ती विक्री खूप मोलाची आहे आणि खूप छानपैकी रिस्पॉन्स दिला आणि खूप छानपैकी विक्री झालेली आहे. असं नाही की नाही, खूप म्हणजे बोलायला खूप मोलाची खूप जास्त झालेली आहे. असं काय कमी किंवा काय असं लेखणं जर खूप सुंदर आणि खूप जास्त झालेली आहे. जसे मसाले आहेत ना, जसे मसाले पिठं पण जातात, सगळी वस्तू आपली भरपूर सारी जाते. आम्हाला वेळ सुद्धा नाही भेटत आहे, काम करतोय आणि जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या श्रमदानातूनच जेवढं होईल तेवढं करायचं, जेवढा आपला हातभार लागेल तेवढं. आता मला कशा भरपूर वेळा कमेंट्स की ताई आता कोणाची तरी मदत घ्या वगैरे. तर आमच्या इथे कशी माणसं बघा कमी आहेत, त्याच्यामुळे आपण कसं जरी विचार जरी केला मदत घेण्याचा तरी पण त्यांना सुद्धा वेळ नसतो, त्यांची पण भरपूर काम बघा. जशी आमची घरातली कामं आहेत ना बागेतली वगैरे तशी त्यांची पण शेती वगैरे असते, काम आहेत त्यांच्याकडे, त्यांच्यामुळे शेतीचं वगैरे त्यांच्या जसे त्यांना वेळ जमेल त्या पद्धतीने ते लोक पण आम्हाला मदत करतात. पण अगदीच सगळं त्यांना पण जमत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे म्हणून जसं चाललंय त्या पद्धतीने चालून घ्यायचं. आम्ही मिरचीचा व्यवसाय करतोय, मिरचीचा धंदा म्हणजे मिरची काय असते, आता अंग झोमतंय, मिरचीतून खूप काही त्रास होतात. मिरची करतोय पण काय करतो, आपल्याला पैसा हवाय, म्हणजे आपल्याला रोजगार तर रोजगार हवाय. आज आता आमच्या बाजूला मॅडम बसलेल्या आहेत, त्या मॅडमच्या आता ते भाजतात, मिरची भाजतात, तेव्हा तिला जो होणारा त्रास आहे, कुठे चटका बसतोय, म्हणजे काय जास्त काळ मिरचीवरती बसतो, म्हणजे जे भाजतोय आपण. आता काल आम्ही 30-35 किलोच्या पुढे म्हणजे 40-1 किलोची मिरची भाजली, त्यात पण तो तिला होणारा जो त्रास आहे, चटके बसतात पुढे पायाला वगैरे, हाताला वगैरे, जरा पुढे आल्यासारखं वाटतं होतं. पण ते कसं आहे, ते आता काय करायचं काय, आपल्याला पर्याय नाही, आपल्याला व्यवसाय तर हवाय. आता ही आम्ही तक्रार नाही करत, हे होतं म्हणजे तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. हे आपल्याला स्वतःला मेहनत, आता कसं आहे, जोपर्यंत तरी शरीराला सवय होत नाही तोपर्यंत तो त्रास होणार. एकदा शरीराला त्रास सवय झाली, आता कसं बघा, आपण बोलतो भट्टीवरती कामं करणारी लोक असतात, त्यांना चटके बसत नाही असेल, त्यांना पण बसतात, पण ती त्यांच्या शरीराला सवय झाली असते, तो तेवढा मजबूत झालेला असतो. आता कसं आपल्याला पण शरीराला सवय होईल, शरीराला सवय होणार आणि ती सवय झाली की काय ना. आता मिरचीचाच व्यवसाय करणारी माणसं मिरची जे विकतात ते रोज मिरचीमध्येच असतात, लोकांना हाताने भरून देतात, हे करतात, सगळं उचलून देतात सगळं. त्यांना मिरचीचा त्रास होत नाही, होतो, पण ते त्यांना ती सवय होते, त्याच्या शरीराला तेवढा हे झालेला असतो, सवय झालेली असते, त्यांना काय एवढं काय वाटत नाही. आता आपण नवीन आहोत, आपल्याला पण होणार सवय, होणार, काही विषय नाही. आणि लोकांचा आशीर्वाद असला सगळं काय होतं नाही. तेच म्हणजे ह्या बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या चांगलं, त्याच्यामुळे म्हटलं तक्रार असं नाही, पण एक होतं ना आपली जवळची माणसं म्हणून आपण आता शेअर करतोय तुमच्याशी. तक्रार असं कोण नाही, आज ही माणसं आहेत म्हणून आम्ही जिवंत आहोत. खरं ते बोलतो, लोकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलंय. लोकांच्या सहकार्याने, आशीर्वादानेच आम्ही खूप बोलतात ताकदवान झालो होतो. लोकांनी जी दिलेलं बळ आहे ना, त्या बळाच्या जोरावर आज आम्ही खूप काय करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही असं का म्हणतो ते पण तुम्हाला सांगते, कारण खूप कमी आहे. म्हणजे बघा नवीन व्यवसाय चालू केलाय, अजून आम्हाला म्हणजे पॅकिंगमध्ये भरपूर आम्ही म्हणजे कमी होतं, म्हणजे आम्हाला एवढं काही जमत नव्हतं, तरी पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे सगळं ह्या गोष्टी सोप्या. म्हणजे तक्रार नाही केली कोणी, असं चुका आम्हाला दाखवून दिल्या, पण तक्रार नाही केलेली. पहिले आम्ही पॅकिंग केली, सिंगल पॅकिंग मध्ये कुठे कोणाला त्रास, लिकेज वगैरे झालं तरी पण कोणी आपल्याला कुठल्याही माणसानी असं रागाने असं काही नाही, नीट समजावून आम्हाला आशीर्वाद दिले, लोकांनी नीट सांगितलं असं करा असं करा. आणि आता आम्ही जसं आम्ही यात मुरू, म्हणजे जसं याच्यातून आम्ही पुढे जाऊ, चांगल्या प्रकारे पॅकिंग वगैरे, जसं आम्ही वस्तू कुठून ना कुठून मागवून, प्रयत्न चालूच आहेत आपले, कुठून वस्तू मागवायची, चौकशी चालू आहे, चांगलं कसं द्यायचं याचा प्रयत्नच चालू आहे. लोकांकडे जर चांगली पॅकिंग चांगल्या प्रकारे कसं जाता येईल, लोकांपर्यंत कसं चांगल्या प्रकारे पोहोचता येईल, त्याचा आम्ही खूप प्रयत्न करतोय. बघू आता चाललंय, तुमचे आशीर्वाद आहेत, होईल, ते पण होईल सक्सेस. इथे कसं गावच्या ठिकाणी आम्हाला पॅकिंगचं साहित्य नाही मिळत नाहीये, आम्ही खूप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला आणि खूप म्हणजे गेले किती महिनाभर झाला आम्ही तेच चाललंय आमचं. पण सध्या बोलतो तर जुगाडवाला पॅकिंग सध्या आमचं चाललंय, डबल पॅकिंग करायची, बॉक्स आम्ही अरेंजमेंट केलेली आहे.
आता बघा बॉक्समध्ये आपण जास्त करून आम्ही कुरिअर करत आहे. आता बॉक्सची कुरिअर चालू केली. हा, आणि आता पुढे जाऊन ते बघा ते स्टँडअप पाऊच वगैरे असतात ना, त्याचा म्हणजे विचार आमचा चालू आहे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत. कुठे आपल्याला मिळेल, कुठे म्हणजे गावच्या ठिकाणी मिळालं तर ठीक आहे, नाही तर मुंबईवर मागवावे लागणार ते. असं सगळं आमचं शेरू बघा मध्ये असं सगळं आमचे प्रयत्न चालू आहेत. सध्या आमची बोलणी चालू आहेत. त्याच्यामुळे आमच्यापर्यंत कसं पोहोचेल आणि कोण आमच्यापर्यंत पोहोचवेल अशा पद्धतीने शोध आम्ही की नाही सध्या घेतोय. असं चांगल्या प्रकारे पाऊच स्टँडअप पाऊच असतात, पण ते सिल्वर फॉईल असतो ज्याच्यातून पॅकेट फाटत नाही. अशा प्रकारचे वस्तूचं आमचं चालू आहे. म्हणजे जे काही आपलं बघा प्रोडक्ट आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावेत हा प्रयत्न आमचा. कुरिअरवाले आम्ही जवळजवळ 2 ते 3 कुरिअरवाले आम्ही चेंज करून झालेले आहेत. काय अर्थ नाही, पण तरी पण त्यांची पण कुठेतरी जबाबदारी असते. कुरिअरचं कसं आहे, कुरिअर घेणारा माणूस वेगळा असतो, पोहोचवणारा वेगळा असतो, तिकडून पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवणारा म्हणजे ह्याच्यामध्ये या कुरिअरच्या सर्व्हिसमध्ये 4 इकडून आपल्याकडनं जायपर्यंत 3-4 हजारांच्या हातात जातं ते पार्सल. अरे शेरू आपला भुंकायला लागला ना, त्याच्यामुळे जरा आम्ही थांबलो. तर कुरिअरवाल्यांबद्दल आम्ही बोलत होतो. कुरिअरवाल्या म्हणजे खूप असं फेकाफेकी आणि हे प्रकार सगळे होतात त्यांच्या मार्फत, आणि त्याच्यामुळे कुठेतरी होतात ना आपलं जे पार्सल जे असतं ना, ते म्हणजे काय लिकेज झाले, फाटले फुटलं, हे सगळ्या ह्या गोष्टी सुद्धा होत आहेत. आणि तसे मला फोटो वगैरे पण पाठवले जातात तुमच्या मार्फत, आणि जशी तुमची तक्रार येते ना तसं मी कुरिअरवाल्यांची बोलते सुद्धा. सध्या आम्ही ना पॅकिंगवरतीच जोर देण्याचा प्रयत्न केला की चांगल्या प्रकारे की नाही पॅकिंग करायची, म्हणजे जे काही आपले प्रोडक्ट आहेत ना तुमच्यापर्यंत कसे व्यवस्थितरित्या पोहोचले पाहिजे. आणि त्याच दिशेने आता आपण बॉक्स पॅकिंगचं सुरुवात केलेली आहे. आता जे बघा म्हणजे काही पार्सल ऑर्डर जे असे असते ना की जी खूप कमी असते, आता ती आम्ही मग ती कुरिअर बॅग असते त्याच्यामध्ये मग ते अर्धा किलो किंवा 1 किलो कुरिअर बॅग शिवाय पर्याय नाही त्याला. कारण बॉक्स पण एवढे लहान मिळत नाही ना, त्याच्यामुळे सध्या छोट्या बॉक्स मध्ये टाकलं ना तरी तुझं कसं त्याचं वजन सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे मग चाललंय की चांगल्या प्रकारे पॅकिंग करून तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवायचं. पण खूप सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिली, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या चाललेल्या आहेत. तर खूप जणांची मागणी आहे की ताई थालीपीठाचं पीठ वगैरे चालू करा, तर ते पण चालू करायचा माझा विचार आहे. म्हणजे कुळथाचं पीठ, वड्याचं पीठ, नाचणी पीठ याला खूप अशी मागणी आहे. जास्त करून कुळीत पीठ आणि आपलं जे वड्यांचं पीठ आहे ना खूप त्याची विक्री होते. म्हणजे अगदी मला तरी असं वाटतंय की आठवड्याला जवळजवळ 10-15 चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि थालीपीठ भाजणी पण विचारणा होते मला. तर हे जरा म्हटलं मसाल्याचं पूर्ण होऊ दे, कारण एवढं सगळं मॅनेज करताना माझ्या जरा नाकीनं होतं. म्हणजे सगळं हे तयार करायचं ना, म्हणजे पिठं वगैरे कसं मला एकटीला तयार करावं लागतात, त्याच्यामुळे थोडंसं जरा वेळेचं मग मागं पुढं होतं. मग त्याच्यामुळे जे काय आपण करू ना ते कसं चांगलं आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामुळे मी असं विचार केलाय की हे मसाल्याचं सगळं आटपलं ना, आता हे मसाले बघा पावसाळ्यापर्यंतच असणार, म्हणजे पाऊस इथं चालू झाला का हे कसं जास्त कसं काय काम नसणार. ते आता मेच्या 15 नंतर जून पर्यंत पकड नाही, जून नाही मेच्या 15 नंतर थोडं कमी होईल. 15-20 तारखेपासून कसं जरा पाऊस जसं जवळ येतो लोकांना हे वाटतं पावसाची बिही असते तसंच आहे ना. म्हणजे मसाल्याचं पूर्ण झालं ना मग थालीपीठाचं करायचं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत, आणि त्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी शेअर करेनच. आणि आता थोडंसं तुम्हाला मी सामानाबद्दल बोलते की आपण आता याचे सामान जे असतो, जे मटेरियल आपण वापरतो तो कुठून घेतो. तर आमच्या तरळ्यामध्ये एक छान असं सुपर मार्केट उघडलेलं आहे. हल्लीच मला वाटतं 2-3 महिने झाले असतील ना. तर म्हणजे तिथूनच सगळं आपलं आणलं जातं. तांदूळपासून कुळीत असतं तर नाचणी वगैरे सगळं आम्ही तिकडनंच उचलतो. गरम मसाले आणि सगळं मटेरियल जे काही लागतं ना ते सगळं तिकडनंच आणलं जातं. खूप चांगल्या क्वालिटीचं सामान तिकडे मिळतं, आणि म्हणूनच त्या सुपर मार्केटमधनं आम्ही ते सगळं खरेदी करतो. आणि ते म्हणजे हे बघा चालू केलं ना व्यवसाय, त्याच्या आधी आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो, कुठे आपल्याला चांगलं मिळेल, पण कुठे तसं आमच्या मनासारखं मिळालं नाहीये. पण हे जे आहे सुपर मार्केट ते खूप छान प्रकारे मिळतंय. आणि आपल्याला म्हणजे ते त्या लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. आणि होलसेलमध्ये ते लोक आपल्याला देतात, 2 रुपये कमी करून देतात. दर परवडणारा असायला हवं लागेल. म्हणजे जसं डीमार्टमध्ये बघ आपलं सामान मिळतं त्याच क्वालिटीचं सामान, चांगल्या क्वालिटीचं सामान बघा असतं डीमार्टमध्ये ना, त्याच क्वालिटीचं सामान इथे मिळतंय. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप सोयीचं झालं. म्हणजे चांगल्या वस्तू तुमच्यापर्यंत, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतंय. आता ह्याच्या पुढे भरपूर अशा कमेंट्स होत्या की काही ब्रँड वगैरे बनवा, तर ब्रँडचं कसं अजून आम्हाला काही एवढी आयडिया नाहीये. ब्रँडचं पण करू, पण कसं आहे आधी बघा ब्रँड करायचं झालं ना, आधी आपल्याला म्हणजे आपण जो माल विकतो 100 किलो 150 किलो काही एक असेल, जोपर्यंत म्हणजे ही पण बोलते ब्रँडचं करायचं. माझं तरी माझं मत आणि माझं एक हे आहे की जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की आपला 100-150 किलोचा जो माल म्हणजे जो आहे तो
केलाच पाहिजे. म्हणजे आता ह्या वर्षात आपण पहिलंच वर्ष आहोत, हम्म. पुढच्या वर्षी आपल्याला रिस्पॉन्स तेवढा चांगला भेटला तर मग आपण ब्रँडच्या लगेच प्रोसिजरला म्हणजे जशी आता आपण ह्या लायसन्स केलं तशी ती प्रोसिजर लगेच करून घ्यायची. कसं आहे, आपण नवखे असल्या कारणाने जेवढा आता ब्रँड करायला गेलो तर त्याला इन्व्हेस्टमेंट आली, थोडा पैसा लागतो, परत 4 ठिकाणी 10 ठिकाणी चौकशा करा, 10 ठिकाणी फिरायला, पेपरवर्क करायला लागतं. या सगळ्या गोष्टी आल्या. पेपरवर ते करायला इथे अवेलेबल पण होत नाही ना सगळ्या इथे वस्तू, सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग त्याच्यात काय जाणं येणं झालं ना, इकडे जा तिकडे जा, कुठे आपल्याला काय पण- काय करायला मिळेल ते सगळं चौकशी करून मग चौकशा बघू. करूनच करावं लागणार ना. आता कसं सध्या फक्त गरजेचं जे आहे ना लायसन्स, ते मात्र आम्ही अगदी आवर्जून करून घेतलेलं आहे, कारण ते खूप गरजेचं आहे आपल्या व्यवसायासाठी. आणि बाकीच्या गोष्टी पण हळूहळू करूया, स्टेप बाय स्टेप. म्हणजे आम्हाला असं आपल्याला कसं वाटतं की आपली जी क्वालिटी आहे ना सामानाची ती चांगली पाहिजे. फक्त एवढंच आहे की लोकांपर्यंत चांगल्या वस्तू, क्वालिटी आपण जे चांगल्या मटेरियल प्रकारचे मटेरियल वापरून चांगल्या प्रकारच्या वस्तू Product चांगल्या आपले, मेहनत- आपल्या हात मेहनतीने पोचलं पाहिजे. ते शोचं असतं ना, आता हे जे ब्रँड वगैरे लोगो वगैरे ना, ते सगळ्या गोष्टी काय नंतरच्या आहेत, नंतर त्या पण होणार, होतील त्या पण नंतर करणार. बघू कारण ते आपण. कसं ते केल्यानंतर कसं आपल्याला ते मार्केटिंग करता येणार. ब्रँड केल्यानंतर मार्केटिंग करता येतं बाहेर, म्हणजे कुठे पण आपण विक्री दुकानात करू शकतो. कुठेही विक्री करू शकतो असं. नाही करू, ते पण करू. करूया आपण, तर तसं अवकाश. माणसांचा आशीर्वाद, लोकांचा सर्व सपोर्ट राहिला ना तर ते काय सगळं आपण अजून काय काय करू, भरपूर काय काय करू अजून. लोकांचा आशीर्वाद चांगल्या प्रकारे राहिला तर खूप काय काय करू. तर ही झाली एक आनंदाची बातमी. आता अजून एक तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी म्हणजे सांगते मी. 2 बातम्या आहेत आज तुमच्याकडे. आता काही वेळापूर्वीच ती गोष्ट झालेली आहे. आता समोर बघा आपलं जे घर बांधलेलं आहे, बऱ्याच वेळा मला विचारणा होते, म्हणजे नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलशी जोडले जातात आणि मग विचारतात की हे घर तुमचं, मग ते घर कोणाचं. तर ते पण आमचंच घर आहे आणि होमस्टे आम्हाला करायचं, ते आमचं स्वप्न आहे. आणि होमस्टेचं स्वप्नच आहे ते. स्वप्न आहे ते. साकार होईल आता. आणि हे मसाल्याचं चालू करायच्या आधी आमचं ते करायचा विचार होता, पण ते काम कसं अर्धवट बाकी राहिलं आपलं. आणि आता आम्हाला असं वाटतंय की पुढील काही दिवसांमध्ये ते काम की नाही आपलं चालू होईल, आणि त्या पद्धतीने आमची सगळी बोलणी चालू आहेत त्या कामाबद्दल. जेव्हा सुरू होईल ना ते काम, ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीनच मी. पण फक्त ही एक आनंदाची बातमी देते की लवकरात लवकर आता ते काम आपलं ना होमस्टेचं पण पूर्ण होऊन जाईल. या महिन्याभरात तर होण्याचा प्रयत्न चाललाय करून घेण्याचा. मग ते पण कसं चांगल्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा वेळ घेऊन आपण, मी सध्या सगळी चौकशी चालू आहे की कुठे आपल्याला चांगले कारागीर मिळतील, मटेरियल वगैरे सगळं आहे, त्याचा सगळा तपास आमचा चालू आहे. आणि मग साधारण महिन्याभरामध्ये आपल्याला हे काम केले चालू करायचं आहे. आणि कोण चांगले मिळाले ना कारागीर, म्हणजे आता येऊन कसे बघून जातात, पण आपल्याला पण ते पटलं पाहिजे, मनाला व्यवहार लोकांचा व्यवहार म्हणजे त्यांना पण देणार आणि आपल्याला आपली पण रक्कम, त्याच्यामुळे मग लोकांचा व्यवहार चांगल्या प्रकारे झाला पाहिजे दोघांमधला. मग सध्या शोध मोहीम चालू आहे आणि लवकरात लवकर ते पण आपलं आता पूर्ण होईलच. आणि मग खूप जणांना यायचंय आपल्याकडे. आता हल्लीच मला ना विचार किती फोन आले ते, बापरे, म्हणजे आपले वयस्कर मंडळी आहेत ना आपल्या चॅनलवरचे की ताई आम्हाला तुमच्याकडे यायचंय. पण आमची पण इच्छा असते, नाही असं नाही, पण इथे जरी तुम्ही येऊन राहिलात ना आमच्या घरात तरी आम्हाला काही अडचण नाहीये. पण मेन प्रॉब्लेम काय होतो की सगळ्या गोष्टी आपण मॅनेज नाही करू शकत. त्याच्यामुळे मग सेपरेट आपलं होमस्टेचं असलेलं चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे माझं लवकरात लवकर करायचंय. माणसाला त्याच्या सुखसोयी पण सुखसुविधा तुम्हाला मिळायला पाहिजे. जसं कोण आपल्याकडे येणार तर त्याला चांगल्या प्रकारे सुखसुविधा भेटल्या पाहिजे, मला कुठली अडचण नको व्हायला असं. त्याच्यामुळे सेपरेट आपलं असलेलं बरं. मग लवकरात लवकर चालू करूया. आणि मग ती गोष्ट पण तुमच्याशी मी शेअर करीनच. तर ह्या 2 चांगल्या बातम्या आज तुम्हाला द्यायच्या होत्या आणि त्याच्यामुळेच म्हटलं आज समोरासमोर तुमच्याशी बोलूया. आणि मग हा खास व्हिडिओ त्यासाठीच हा तयार केलेला आहे आम्ही. आता अजून काय बोलायचंय का? नाही, बस झालं. तर असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीचे असू देत. आणि जे काय आम्ही आता करतोय ना त्याला, म्हणजे काही तुमच्या सूचना असतील ना ते पण आम्हाला नक्की सांगा की ताई अशा पद्धतीने करा. म्हणजे व्यवसायासाठी पण सांगा आणि आपलं जे होमस्टे करायचं त्या बिंदास बोलायचं, असं नाही की नाही. आणि आता नंबर तर दिलेलाच आहे, कुणाच्या बाबांचा पण नंबर आम्ही दिलेला आहे अगोदर. आणि माझा नंबर पण आता व्यवसायाच्या मार्फत सगळ्यांना दिलेला आहे. पण जे काही तुम्हाला सुचवायचं असेल तर नक्की आम्हाला कॉल करा, मेसेज करा, जसं तुम्हाला जमेल त्या कल्पना असतील काही सुचवा, आम्ही ते करण्याचा प्रयत्न होणार असेल आमच्या तर करू जरूर. नक्की. तर चला मग ताई, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि अगदी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते.